बरोबर बराबर बरोबर त्या काही झेपत नाही आपल्याला. हे एवढे एकदा उरकलं नाही मी काय तुम्हाला माझं थोबाड दाखवत नसतोय. काय झालं की हे चूक दुरुस्ती कार्यक्रम एकदा पार पाडला की मग तुमच्या सगळ्या चुका दुरुस्त करता करता माझं अख्खं आयुष्य जाईल. काय झालं? कुठे हरवलात? हा कुठे हरवला म्हणलं माझ्या चुका दुरुस्त करण्यात माझ्यावर आणि कुठे वेळ घालवता. का आता आयुष्यभरासाठी तुम्हाला मित्र मानलंच आहे मी, तर मग थोडा वेळ घालवते तुमच्यावर. तुमची भाषा शुद्ध करणं हे भाषेची शिक्षिका म्हणून एक चॅलेंज आहे माझ्यासाठी आणि मी ते चॅलेंज स्वीकारलंय. असलं काही चॅलेंज फेलेंज घेऊ नका. राजीनामा द्यायला लागेल तुम्हासनी मास्तरीन पदाचा. ते मी बघते. बरं निघू मी आता. तुम्ही काय ऐकाय नाही. चला सोडतो. थँक्यू. तिच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवायचा नाही, तिच्याशी बोलायचं नाही, तिला भेटायचं पण नाही. तेच हरवायला नाही पाहिजे असं स्वतःला सांगतोय. अहो आम्ही न शिकलेली माणसं, आमची मैत्री अशी नसते, अशी असते. राम राम. अहो मैत्रीच्या सुरुवातीलाच रामराम ठोकलात. अहो तसं नाही हो. याचा अर्थ आमच्या मैत्रीत राम असतोय आणि तो आम्ही शेवटपर्यंत निभवतोय. तुम्ही मला कळतच नाही अधिपती. आत्ता कळले कळले असं वाटतं आणि मग तुम्ही असं काहीतरी वागतं की मी परत कोड्यात पडते. पण तुम्ही असेच आहात आता कळलंय मला. तुम्ही माझं ऐकलं मला लय बरं वाटलं. जर तुम्ही त्यासनी माफ केलं ना तर अजून बरं वाटेल. तू जे कांड केलंस तिलाही भयंकर होतं. तू नकळत आमच्या पोराच्या आयुष्याशी खेळलीस. आमच्या पोराबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल तू नकळतपणे निर्णय घेतलास. तुला काय वाटलं हे सगळं करून मास्तरीण आणि अधिपती दूर झाले असतील? नाही, ते जवळ आले असणार. आणि आता त्यांच्या मनातून मास्तरणीला काढणं आमच्यासाठी लय अवघड आहे. लई चुकीचं केलंस तू, लई चुकीचं केलंस दुर्गे. तुला माहित होतं ना आम्ही तुझ्या पोरीच्या लग्नासाठी प्रयत्न करत होतो, कारण आम्हाला चंची खरंच पसंत होती सून म्हणून. तरी तू अशी वागलीस. चुकलं नाही माझं, चुकलं. मावशी या समजात माझा काय बी दोष नाही. माझ्यावर राग नको धरूस. नाही बाळा, आम्ही तुझ्यावर नाही रागवलो. आम्ही फक्त तुझ्या आईला घराबाहेर काढतोय. तुला घराबाहेर जायला नाही सांगितलं आम्ही. पण मावशी मम्मी घराबाहेर गेल्यावर मी इथे एकटी कशी काय राहू? दुर्गे इथं राहू शकत नाही. ती खाल्ल्या मिठाला जागली नाही. घरच्या मालका बरोबर तिने दगा फटका केलाय. नाही ताई, नाही नाही. अधिपती माझा होणारा जावई होता ताई. दगा फटका तर त्या मास्तरनी बरोबर केला म्या. ते बी चुकलंच माझं. पण अधिपती बरोबर म्या कधी बी असं वाईट वागणार नाही, कधी बी वाईट चितणार नाही. असं काही मनात यायच्या आधीच माझ्या अंगात किडा पडत झालं. पण ताई मी असं कधी बी असं वागणार नाही ताई, कधी बी असं वागणार नाही. ताई तू उठ म्हणली की उठन, बस म्हणली की बसन.
मावशी एकदा शेवटचं माफ कर की मम्मीला. अगं ती नाही करणार ह्याच्या पुढं असं काय. माझी मम्मी आहे ग ती. तिनं असं काय केलं ना की मी आज स्वतः तिला इथनं घेऊन जाईल. ताई तू मला बाकी कुठली बी शिक्षा दे, पण मला घरात काढू नकस. निघू. हा हा थँक्यू. हा थँक्यू. काय झालं? काही नाही. काय झालं असायला? काहीतरी चुकलं वाटतं मी. हो नाही, खरंच काही नाही, जाऊ दे. अहो सांगा की, ठरलं ना हो आपलं दुरुस्ती काम करायचं. दुरुस्ती काम नाही हो, पण मी काय म्हटलं? थँक्यू. मग मी पण म्हणलं की थँक्यू. कुणी थँक्यू म्हटल्यावर आपण काय म्हणतो? तर काय म्हणतोय? आपण म्हणतो वेलकम. हा वेलकम म्हणजे स्वागत असते हो. बोर्ड बीड लावतात की वेलकम दुकानाच्या बाहेर. चुकताय तुम्ही. वेलकम म्हणजे तुमचं स्वागत आहे. म्हणजे मी अजून मदत करायला तयार आहे. हल्ली तर थँक्यू म्हटल्यावर ऑफकोर्स असं सुद्धा म्हणतात. काय ते? जाऊ दे, मी निघते. हा परत भेटूया मग. नक्की. नीट जा. हा हा? नीट जा. पावसाचे दिवस आहेत, गाडी फास्ट चालवू नका. काळजी घ्या. नको मास्तरीनबाई, एवढ्या प्रेमानं नका वागू. पुन्हा मला गुंतायला लावू नका. आता गुंता वाढवायचा नाही, सोडवायचा आहे. काय झालं? काय नाही. नाही नाही, तुमच्या मनात काहीतरी आहे. तुम्ही असे चलबिचल झालात ना की तुमच्या डोळ्यात दिसतं. तुमच्या नकळत तुमचे डोळे असे वरखाली होतात. सांगा ना काय मनात? काय नाही, ते कमलरावांचा फोन आला तर बोलून घ्या असं म्हणणार. येते. पहिला मास्तरीन बाईसून डोळे बी कळायला लागले. नीट वागा, नीट वागा. ताई ऐक की, एक शेवटची संधी दे प्लीज प्लीज. ताई मी परत काय असं केलं का नाही तर तू माझी धिंड काढ गाडवावर बसून. त्या गाढवाला कशा पायतारास? म्हणजे चुका तू करणार आणि त्या गाढवावर बसणार. त्यानं बिचारानं काय केलंय? ताई तुला वाटेल ती शिक्षा दे मला. अगं मी माझी 20 वर्ष तुझ्या पायाशी घातली ताई. आता मी बाहेर जाऊन कुठं काय करू ग ताई, तू सांग. तुझ्यापासून मला लांब करू नकोस ताई. तुला पाहिजे ती शिक्षा दे मला, पर मला माफ कर. ठीक आहे, पण ही तुला शेवटची संधी. पण यापुढं ना तू अधिपतींच्या वाटेला जायचं ना मास्तरनीच्या. आमचं तिचं जे काय आहे ते आम्ही बघून घेऊ. तू तिच्या वाटेला जायचं नाहीस. तिला पळवून नेऊन तू अधिपतीनं तिच्यापासून दूर नाही केलंस तर जवळ आणलंस. आम्ही 4 पावलं पुढं जात होतो तर तू आम्हासनी 10 पावलं मागं आणलंस. आपण अपराधी झालो, मास्तरीन गरीब झाली. काय अधिपती न्यायानं वागणारा माणूस आहे. हे असं करून समदे फासे उलटे फिरले. आमच्या समद्या मेहनतीवर तू पाणी फिरवलंस दुर्गी. आणि स्वतःच्या पोरीच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीस. पर आमच्या आणि अधिपतीमध्ये वाकडं झालं ते झालंच. काय गरज होती तुला हे उद्योग करायची? हा, पर थोबाड उचकुटून बोलायचं तरी केलं तर केलं तर काय फाशी बिशी घेत होतीस? काय फाशी घेणार नाहीस तू. समधी नाटक. हिम्मत नाही तुझ्यात जीव द्यायची. समद माहिती आहे आम्हाला. आता ह्या पोरीकडे बघून तुला शेवटचं माफ करतोय आम्ही.
ताई, थँक्यू ताई, थँक्यू, खूप खूप थँक्यू ताई. नाही ठीक आहे, पण शिक्षा तर तुला भोगावीच लागेल. केस काय डोसक्यावर पडले. कमलराव तुम्ही अहो काय सर बघून चालायचं. काय नियोजन काय आजचं तुमचं? हा हो बोला की काहीतरी. काय पुतळा झाला काय? हॅलो जय हिंद, काहीतरी बोला कमलराव. अधिपती मला सांगत होते कमलला माफ केलं पाहिजे. त्यांनी ना शिकायला हवं होतं आई. अधिपतींकडे डोकं आहे पण शिक्षण नाहीये, त्यामुळे ते कसं वापरायचं याची कला नाहीये. अक्षू, तू सतत शिक्षिकेच्या भूमिकेत नको राहत जाऊस. अगं आई मी आहे शिक्षिका, काय करू? हो मला माहिती आहे ते. बरं अधिपती काय म्हणाले? तेच तर सांगते. अधिपती ना खूप हुशार आहेत. त्यांना चांगलं वाईट ह्याचा खूप चांगला सेन्स आहे आणि मित्र म्हणून तर ते फारच चांगले आहेत. खरं तर मला पटत नव्हतं, पण त्यांची तळमळ बघून मी पण ऐकून घेतलं. कमलनी नाही, अधिपतींनी स्वतः चूक केली असं सांगत होते ते मला माफ कर म्हणून. नाही पण तू का नाही कमलना माफ करत? गाई माफ करायला पण एक नातं लागतं मनात. माझ्या मनात त्यांच्याबद्दल काही नातंच उरलं नाहीये. प्रेमाचंही नाही, रागाचंही नाही. आणि जर नातंच उरलं नसेल तर मी काय माफ करू त्यांना? अगं पण एकदा बोलून तरी बघ ना त्यांच्याशी. अगं आई, माझ्या मनात ज्यांच्याविषयी काहीही नाहीये त्या माणसाशी मी काय बोलू? आता जे झालं ते नाही बदलणार आणि त्यांना आता वाटते की त्यांची चूक झाली आहे, पण आता ती चूक सुधारण्याच्याही पलीकडे गेली. मला कळतच नाही मी त्यांच्याशी काय बोलू आणि का बोलू. आणि राहिला प्रश्न माफीचा, तर ज्याच्यावर रागच नाहीये त्याला माफ तरी काय करू? ते नव मगाशी गाडी समोर कसं काय आला असा एवढा मोठा चष्मा लावून? काय उपयोग? कसं काय कुणीकडे तंद्री लागली होती? ऍक्च्युली मी ना फॉलो करत होतो तुला. हा हो हे बघ, मला माहिती तू अक्षराला भेटायला गेला होतास. अहो पण तुमच्यासाठीच भेटायला गेलो तुम्ही कमलराव. हो माहितीये मला. बरं मला सांग ना, काय 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 म्हणाली अक्षरा, सांग ना. काय नाही, सगळी तुमची चूक आहे. सॉरी. सॉरी मला नाही, त्याच नाही म्हणायला पाहिजे तुम्ही. नाही मी तुला फॉलो केलं ना त्यासाठी सॉरी. फॉलो पण मला नाही, तुम्ही खरं तर मास्तरीन बाईसनीच करायला पाहिजे, पण राहू द्या. आणि मी त्या दिवशी लग्न मंडपात तुला नको नको ते बोलून गेलो ना त्यासाठी सॉरी. मंडपात पण खरं तर तुम्ही त्यासनीच सॉरी म्हणायला पाहिजे होतं, पण ते बी राहू दे आता. आणि मला तुम्ही बोलला मला काय वाटलं नाही हो, जाऊ दे सोडा. मला एक कळत नाही अहो, मास्तरीन बाई म्हणजे साक्षात हिरा मिळालाय तुम्हाला. हिरा लक्षात घ्या, चेष्टा नाही. हा एवढी निर्मळ, एवढी पवित्र बाई, एवढी तुमची काळजी घेणारी, एवढं प्रेमानं वागणारी. मी 10 वेळा तीच गोष्ट बोलतो, साक्षात दिवे हो, साक्षात लक्ष्मी आहे. तुम्हाला बरं मला, मी परका माणूस, मला एवढं लांबणं हे दिसायला आणि तुम्हाला एवढ्या जवळनं दिसना. हा भरल्या मंडपातनं तुम्ही माघारी फिरलायचा म्हणजे काय भिकेच्या डोळ्याने काय कर्म दरिद्री असाल तुम्ही. चुकलं माझं, कळलंय मला. पण आता ना मला अक्षरा परत हवी आहे. हा तेच करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही मंडपात त्या दिवशी, पण तुम्ही घोळ घातला असा सगळा, असं करून फेटा काढून टाकलाय. काय ते अरे पण तिने माझी एकदा तरी माफी मागावी ना. काय डोसकर बोलला कमलराव? त्यांनी तुमची माफी मागावी म्हणजे का बरं? अरे तुमच्यामुळे लग्न मोडलं ना, त्यांनी कशी माफी मागायची तुमची? का ती बाई आहे म्हणून तिने माफी मागायची? आणि तुम्ही बापाई आहे नाही, आपण लय हुशार, आपण झेंडा लावला बापाई होऊन, आपण टिक्कोजीराव. काय बोलताय, मास्तर आहे ना तुम्ही? कुठल्या काळात जगताय? त्यांच्या जागी आमच्या आई साहेब असत्या का नाही, एकेकाला असं गुडघ्यावर आणलं असतं आणि वरनं चापकाचे फटके, साधं सुद्धा नाही. अवघड आहे खरंच. आणि एवढं सगळं करून तुम्हाला वाटतं की त्यांनी तुमची माफी मागावी म्हणजे? आता ऐका, आता माफी त्यांनी नाही तुम्ही मागायची. मी हा मास्तरीन बाईची, फक्त त्यांचीच नाही, त्यांच्या आई बापाची सुद्धा. आणि साधी नवं संगीत पाय धरून, राईट? नाही इकडनं लेफ्ट घ्यायचं. नाही आता तुम्हाला मी विचारतोय, राईट? हा हो हो हो, यू आर राईट राईट. सगळे आमच्याच नशिबाला आहेत. चल ओंकार. ठीक आहे ताई, तू सांगशील का नाही ती शिक्षा मी हसत हसत भोगन.
ठीक आहे मग, आम्ही तुला एक शेवटची संधी देतो, पण यापुढं अधिपती आणि मास्तरनीच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. हं? एक लक्षात घे, तू बाई आहेस, तुझ्या पदरी एक पोरगी आहे, त्यामुळे डोकं जरा जागेवर ठेव. हं? कुठल्या बी बाईचं वाईट चिंतायचं नाही. पर मास्तरीन, तिला आपल्याला दूर करायची आहे, तिचं वाटोळ नाही करायचं. चांगलं लग्न होऊन सासरी गेली असती, सुंठी वाचून खोकला गेला असता, तर तू चुकलंच नाही, चुकलं. एक लक्षात ठेव दुर्गे, जगातल्या कुठल्याही बाईला तुझ्यामुळं हानी झाली तर आम्ही तुला सोडणार नाही. तू कुठल्याही बाईच्या वाटेला जायचं नाहीस, कळलं? वय. हा. आणि आता 2 दिवस तोंड काळं करायचं. म्हणजे ताई, कुठं काळ करू तोंड? हितच. म्हणजे 2 दिवस तोंडाला काळं फासून हितच फिरायचं. कुणी विचारलं की बाई तोंडाला काळं फासून का फिरतेस, तर सांगायचं माझ्या हातनं खूप मोठी चूक झाली, म्हणून माझ्या तोंडाला काळं फासलं गेलंय आणि म्हणून मी हिथं अशी फिरतीये. आणि दुसरं, थोबाड हसरा ठेवायचा, हसून शिक्षा भोगणार म्हणालीस ना व? हा, तवा चेहरा हसरा ठेवायचा. आतापासून 2 दिवस ठेवायचं काळं, कळलं? शांते, काळं आहे आपल्याकडं, हिचं थोबाड काळं करायचंय. हिचं थोबाड काळं करा आणि रंग उतरला की परत करा, करत राहा. काळ्या रंगावर पांढरे दात दिसले पाहिजे. हसली नाही, हसत हसत शिक्षण. हसली नाही तर 2 दिवस रिपीट. हसत हसत शिक्षण. मला माहिती अक्षरा मला कधी माफ नाही करणार. खूप हट्टी येते, जुळलं तर सूत नाहीतर भूत. दिसायला अशी ती गरीब दिसते बाहेरून, पण तिचा निग्रह तोडणं पार अशक्य आहे. अशी ठाम आणि खमकी येते. त्या बजरंगने सगळ्यांच्या डोक्यात, माझ्याही डोक्यात नको नको त्या गोष्टी भरल्या. माझे आई बाबा चिडले आणि त्यावेळी मलाही काहीच सुचलं नाही. पण तू म्हणतोस ना ते बरोबर आहे. अक्षरा ना एकदम वेगळी आहे. मला तिच्याशिवाय काहीच सुचत नाहीये रे. मी अक्षराशिवाय राहूच शकत नाही. हे आत्ता कळाले तुम्हासनी. त्याच्या आधी काय अक्कल शेण खायला गेली ती. तुझी भाषा जरा नीट कर. तुम्ही आधी तुमचं वागणं नीट करा कमलराव. आणि तुम्हाला माझी भाषा दिसत्या. भाषेवर प्रेम करणारी मास्तरीन बाई दिसत नाही. तीच मास्तरीन बाई तुझा फोन घेते, तुला भेटते, तुझ्याशी बोलते आणि माझा नंबर ब्लॉक करते. हा, ही वेळ कुणी आणली तुमच्यावर? हा, माझी मीच आणली येते म्हणून ब्लॉक केले तिने मला. शाबास. तू म्हणशील ना तर मी उद्याच्या उद्या लग्न करायला तयार आहे तिच्याशी. हा, उद्याच्या उद्या लगेच असं ऑन डिमांड व्हायला ते काय जेवण आहे का काय? तुमचं हेच चुकतंय. कुठे गेला बाकी आहे तुमचं? काय तुमचा रागावर नाही ताबा. रागापोटी तुम्ही असं काय तर उगाच पचकताय आणि मग पुढे सगळी बोंबा बोंब होत्या. मग नाही मला कळलंय, चुकलंय माझं. मी तिला फोन करू का लगेच? अण्णा थट घ्या अण्णा. हेच करायचं नाही आपल्याला. एक चूक एकदाच करायची, परत नाही करायची, परत नवीन चूक करायची. हे तर अक्षराचं वाक्य. हा, हे ऐकलं नव्हतं तुम्ही, पण कळलं नाही तुम्हाला ते काय. आता फोन बिनचे काय भानगड करू नका. आता असं डायरेक्ट आमने सामने, ह्यो सूर्य ह्यो जयद्रथ, सुट्टी नॉट बुकना करून टाकूया. राईट? येस, यू आर राईट. त्याला म्हणतोय राईट राईट. अक्षू ऐक ना,
ऐक हे बघ अक्षू, अगं माणसाकडनं चूक होणारच ना. अगो आई, किती मोठी चूक. अगं हो ठीक आहे, झालं, चुकलं, संपलं ना आता. पण त्यावेळेसची परिस्थिती तशी होती. आता तूही थोडं समंजसपणे समजून घ्यायला नकोय का? विचार करायला नकोय का? आई, काय परिस्थिती होती. मी गुंडांच्या तावडीतून कशीबशी सुटून लग्न गाठण्यासाठी मंडपात आले होते. तेव्हा त्यांनी मला समजून घेणं गरजेचं होतं. माझ्यावर विश्वास दाखवण्याची गरज होती. मला असं वाटलं होतं की कमल मला आधार देतील. त्यांचं प्रेम होतं ना माझ्यावर. प्रेम म्हणजे काय असतं? अडचणीच्या परिस्थितीमध्ये एकमेकांची साथ न सोडणं, एकमेकांवर विश्वास ठेवणं, एकमेकांचा रिस्पेक्ट करणं, आई वडिलांचा मान ठेवणं. ह्यातलं काय केलं त्यांनी? त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला नाही, तुम्हा दोघांचा अपमान केला, मंडपामध्ये सगळ्यांसमोर तमाशा केला आणि ते निघून गेले. आई अगं, ह्या अशा माणसाशी जर मी समंजसपणे वागले ना तर मी मूर्ख ठरेन. त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवलेत आपल्याला. प्रॉब्लेम्स आले की ते कसे वागणार हे आता आपल्याला चांगलंच कळलंय. आई हे बघ मी अशा माणसाशी संसार नाही करू शकत. तुम्हाला जर तुमच्या प्रेमाची साथच देता येत नसेल तर तुम्हाला कणा नाहीये. आणि अशा कणाहीन माणसाशी मी कधीही लग्न करणार नाही. अगं पण आई हे बघ, मी पण माणूस आहे, देव नाहीये मी पण घाबरले होते. कसा बसा जीव वाचला होता माझा. मला असं वाटलं होतं की कमल मला आधार देतील, समजून घेतील. पण त्यांनी तर आमच्या नात्यालाच सुरुंग लावला. ज्यांचे एवढे उपकार आहेत माझ्यावर त्या माणसाची कंप्लेंट करायला सांगितलं त्यांनी. त्यांनी मला ओळखलंच नाही आई. बास आता हा विषय, प्लीज मला नाही बोलायचं याबद्दल आई, प्लीज. तू कशाला झाडतेस? धनाजी नाही का? ए धनाजी, ए काय झालंय? काय ठरलं होतं आपलं? हिच्या तोंडचं काळं उतरलं तर अजून लावायचं. शांते, वळ. हसू कुठं गेलं? हसून शिक्षा भोगणार होतीस ना व? नीट हसायचं. काय काय? तू सांगतेस का आम्ही सांगू? मी चुकी केली. काय चुकी केली? मी माझ्या लेकीचं सुख बघितलं. हा काय झालं? काय बघितलं? आणि दुसऱ्याच्या लेकीचं? मास्तरनी बरोबर जे बी झालं ते मी केलं. अधिपती कमल आणि अक्षराचा पुन्हा जुळवून देण्याचा प्रयत्न करतात खरं, पण काय? अक्षरा कमलसाठी तयार होणार नाही. तिच्या मनात आता काही नाहीये. हे बघ, तिच्या मनात नसेल ना तर तिच्यावर जबरदस्ती करण्यात काहीही अर्थ नाही. तू अधिपतींना सांगून टाक, हा विषय सोडून द्या. हो, असं कसं बोलताय तुम्ही? लग्न तर जुळवावं लागेल ना. कमलशी पुन्हा जुळेल असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलीला चांगला ओळखतो. असं बोलून कसं चालेल हो? इराचं लग्न करायचंय आपल्याला. थोरलीला घरात ठेवून धाकटीचं लग्न करता येईल का? थोडा वेळ जाऊ दे. आपण जर हातपाय हलवले नाही तर वेळ निघून जाईल.
एवढ्याशा मुली होत्या, बघता बघता लग्नाच्या झाल्या, कळलं पण नाही आपल्याला. अक्षरा तर या अंगणात खेळली बागडली माझी अक्षू, आणि याच अंगणात मंडपाखाली लग्न मोडलं होतं तिचं. आपण असे जर हातावर हात ठेवून बसलो ना तर अक्षराचं लग्नाचं वय निघून जाईल. विद्या, प्रयत्न करू आपण. अहो, मी काय म्हणते, आपण अक्षराचं नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवूयात का? हे बघ, मी तिच्याशी बोलतो आणि मग ठरवू आपण. आणि हो, हे बघ, सारखा सारखा तिच्या लग्नाचा विषय काढायला नको. तिला थोडा वेळ देऊ ना. मला टेन्शन आलंय हो. इराचं लग्न करावं लागेल आपल्याला. इरा आणि निखिल सारखे भांडत असतात हल्ली. अक्षराचं लग्न होणार नाही तोपर्यंत इराचं लग्न कसं करू शकणार आहोत आपण? आपण एकदा अक्षराशी बोलूयात का? बोलूया आपण. तू नको काळजी करूस. ती मास्तरीन आगाऊपणा करायच्या आत तिला रस्त्यावर आण. नेमकं काय करायचं? पोरकी पळी. अहो, पण तिचं तर लगीन ठरलंय ना. अरे मग बदनामी होईल की त्यांची. आणि लगीन मोडलं तर तिचा बाप जाईल सोडून. पर सत्य हेच आहे का मास्तरणीला किडनॅप करायला ताईनच सांगितलं होतं. समजा प्लॅन माझाच होता. मी सांगितलं बचाला की मास्तरणीला किडनॅप कर. अधिपती, मला माहित आहे माझं चुकलं. मला माफ करा, मला माफ करा. मी इथनं पुढे असं काही बी कधी बी करणार नाही, असं कधी बी वागणार नाही. ओम मित्राय नमः. ओम सूर्याय नमः. विद्याताई, कांताबाई, या 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 नाही या जरा. चला आत या. अहो, येळ आहे ना तुम्हाला? हो हो, या 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 आत. एक विषय बोलायचा होता. हा, बोला ना. आत येत का? नाही नाही, आपण इथेच बोलूया. म्हटलं, माझा भाचा आहे लग्नाचा, त्याच्याविषयी बोलायचं होतं. अक्षरा, बाळा तू आज जातेस? आई, काय झालं? अगं, तुला बाहेर जायचंय ना, उशीर होईल. जा, आवर तू. बोला. नाही, अक्षराचं कळलं, वाईट वाटलं. चांगली आहे हो पोरगी. माझ्या भाच्याचं पण मी बघतच होते. म्हटलं तुम्हाला विचारून बघावं. मुलगा चांगला आहे, घसघशीत पगार आहे. पण काय बीजवर आहे. काय बीचवर? वय 2 वर्षापूर्वीच त्याची बायको वारली. 40शीचा आहे त्यो. 2 लेकरं आहेत लहान लहान. लेकरांना पण आई पाहिजे ना.
म्हणून म्हटलं अक्षराचं तुम्ही बघतच असाल, तुम्हाला विचारून बघावं. अहो 40शीचा माझी अक्षरा 24 वर्षाची आहे. 16 वर्षाचं अंतर. हा मग त्यात काय झालं, पूर्वी बी अशीच लग्न व्हायची की. अहो पोरगा चांगला आहे, चांगला कमवता आहे, घरचे पण चांगले आहेत, आई वडील असतात घरी, आणि मुख्य म्हणजे कमवतो चांगलं. पण काय आहे ना, नोकरी आणि पोरं सांभाळता सांभाळता त्याची लय धावपळ होते बघ. मुलं लहान आहेत हो, त्यांच्याबरोबर पण घरी कोणीतरी असायला हवं ना. अहो तुम्हाला म्हणून सांगते, अक्षराला ना नोकरी करायची पण काय गरज नाही. फक्त त्याच्या आई वडिलांना आणि मुलांना सांभाळावं लागेल बघा तिला. पोरगा दिसायला एक नंबर आहे बघा, पैशा पाण्याची काय बी चिंता नाही, नोकरी घरदार समद चांगलं आहे बघा. आपण शेजारी आहोत म्हणून म्हटलं अगोदर तुम्हाला विचारून बघावं. बघा तुम्ही बोला अक्षराशी, म्हणजे आपण लगेच बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकू. हो, मी बोलते यांच्याशी आणि कळवते तुम्हाला. लवकर कळवा बरं का. किती दिवस अशी बिनलग्नाची ठेवणार हो अक्षराला. मंडपात लग्न मोडलं, लोक एवढं बोलतात, बरं नाही वाटत हो. वाईट वाटलं बघा मला. अक्षराचं कल्याण होईल बघा. लवकरात लवकर ठरवा आणि कळवा मला. कळव आणि हो कळवा बरं का लवकर. हा हे लग्न होऊ शकत नाही. अधिपती, बोलू शकताय का? बोला की, बोला. अजून राग नाही केला आमच्यावर? तुमच्यावर राग नाहीच आहे सर. तुम्हाला खरंच असं वाटलं होतं की आम्ही मास्तरनीला? हा, ते नोटांचं बिटांचं कळल्यावर वाटलंच होतं मला कदाचित. याचा अर्थ तुमचा विश्वास नाही आमच्यावर? विश्वास आहे हो, पण यो बी विश्वास आहे की तुम्ही जर ठरवलं ना आई साहेब, तुम्ही खरंच करू शकताय. ते बी खरं आहे. मग पण ती दुर्गी मूर्ख आहे म्हणून तिने समजाय केलं. पण तिच्या मूर्खपणामुळे कोणाचं तरी भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतंय. झालंय. आपण भरपाई करू भरपाई. एक चांगलं झालं तुमचं नाव या सगळ्यातनं निघालं. आम्हाला मान्य आहे की आम्हासनी ती मास्तरीन पटत नाही, पण म्हणून आम्ही एखाद्या बाईचं आयुष्य नाही उद्ध्वस्त करणार. आम्हासनी ती मास्तरीन नग म्हणून तिच्या आयुष्याचं वाटोळ नाही करणार आम्ही. जाऊ दे, आता झालं की तिचं चांगलं, मिळाला की तिला तो मास्तर. हा कुठं मिळाला होता, तेच तर लगीन मोडलं. मी सांगितलं नव्हतं तुम्हासनी. पण तोच पोरगा आता मिळाला पाहिजे मास्तरीन बाईसनी. आता माझा बी हट्ट आहे, मास्तरीन बाईंचं लग्न आता त्याच पोरासंग व्हायलाच पाहिजे. आपण वाटेल ती मदत करू, पण तिच्या लग्नाची तुम्ही इतकी कशापायी चिंता करतायसा? हा, तिचे आई बाप आहेत ना व, ते बघतील काय ते? तुम्ही आता तुमच्या आयुष्याचं काय ते बघा. आमच्या आयुष्याचं काय ठरवायचं आता? लग्न. तुम्ही आता तुमच्या लग्नाचं बघा, कारण आपण चंचलाला शब्द देऊन बसलोय आणि आपण दोघं बी दिलेला शब्द कधी बी मोडत नाही. हे चांगलं ठाव आहे तुम्हासनी. काय म्हणाल्या काकू? काही नाही ग, स्थळ आणलं होतं त्यांनी. मला लग्न करायचं नाही आई. बोलू आपण नंतर, तू आवर आधी जा. लोक जाता येतात टोमणे मारतायत, या निदान स्थळ तरी आणतायत. अगं टोमणे मारणारच ना.
आपण लक्ष नाही द्यायचं. बोलणाऱ्यांची तोंड आपण धरू शकत नाही. पण बाबा लग्न मोडलं ताईचं, लोक मला टोमणे मारताय. सॉरी इरा, खरंच सॉरी, पण आता आपण मूव्ह ऑन करायला पाहिजे. लोक बोलत राहणार आहेत, दुर्लक्ष कसं करायचं हे आपण शिकलं पाहिजे. बरोबर आहे तुझं. पण ताई, तू आता काय करायचं ठरवलंयस पुढे? म्हणजे हेच की तुझं लग्न आता काय ठरवायचं अजून लग्नाचं? ताई, तुझ्यामुळे माझी फरफट होती, कळतंय ना तुला? तुझी कसली फरफट इरा? अगं, निखिलचे आई वडील मला विचारतायत की तुझं लग्न आता काय कसं. त्यांना सांग तिचं खूप चांगलं चालू आहे म्हणा. तिची नोकरी चालू आहे आणि तिचं उरलेलं आयुष्य आईबाबांची सेवा करत तिला घालवायचंय. आणि मला आता लग्न करण्याची इच्छा नाहीये. आई बाबा, तुम्ही आता इराचं बघा प्लीज. नाही नाही, मावशी जे काय वागल्या ना त्याच्यानंतर सगळे. दुर्गी मूर्ख आहे, तिची चूक झाली. आम्ही तिला शेवटची वॉर्निंग भी दिले आणि शिक्षा भी दिली आहे. मुद्दा हा आहे की आईने जे केलंय त्यात पोरीचा दोष नाही. तुम्ही तिच्यावर राग धरू नकासा. आई साहेब, तुम्हीच नेहमी म्हणताय ना हो, आई बापाची पुण्याई लेकराला मिळते, बापाचं लोन लेकाला फेडायला लागते. तसंच आईच्या पापाचं फळ पण तिला मिळालं पाहिजे. लोकांच्या लेकीचे इथं लगीन मोडले. प्रश्न दुर्गीचा नाही आहे, प्रश्न आमचा आणि चंचीचा आहे. आम्ही चंचीला शब्द दिला होता. शब्द दिल तर मला माहित आहे, पण आता तो पाळायची गरज नाही. अहो, शब्द पाळणं माणसाची नियत दाखवतं. ह्यांची नियत बघा तुम्ही, ती कळल्यानंतर आपण शब्द पाळायची गरज नाहीच आहे. मावशीने जेव्हा हे सगळं केलं नाही तेव्हाच तुम्ही या शब्दातून मोकळ्या झाला. पण आम्हासनी आमचा शब्द पाळायचा असेल तर. पास झालो आई साहेब, माझ्या जनात होणार नाही खरं सांग. अहो, मुलीची आई आहे म्हणून म्हणून लोकांच्या पोरीचं वाटोळ करेल, ही कसली नियत आहे? म्हणलं ना व, चूक झाली तिची. चूक झाली ना, मग आता भोग म्हणा, मग शिक्षा भोग. अधिपती, एक तर मी ह्या लग्नाला तयारच नव्हतो मुळात. तुम्ही म्हणताना मी विचार केला, पण आता हे एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही जरासा विचार करावा एवढीच माझी इच्छा आहे. त्या बाईच्या पोरी संग आता संसार सोडा, मी बोलणं पण करू शकत नाही. माझ्यासाठी मोडलेलं आहे लग्न. आणि तुम्ही आई म्हणून आता ह्या गोष्टीचा विचार करावा आणि माझ्या पाठीशी उभं राहावं एवढीच आशा आहे माझी. तसं जर तुम्ही केलं नाही तर मला वाईट वाटेल व्हायचं. मला एवढी खात्री आहे बघा, तुम्ही चुकीच्या माणसांची साथ कवाच देणार. मग आता काय करणार तुम्ही? आधी मास्तरीन बाईंचं मोडल्याला लग्न जुळवणार, नंतर बघतो माझ्या आयुष्याचं काय करायचंय ते. ढीग टाइम आहे आपल्याकडे. बाबा, ते पुस्तक द्या ना मला प्लीज. अक्षरा, अगं असं कसं बोलतेस तू? का? काय हरकत आहे आई? तुम्ही एवढं सगळं केलंय माझ्यासाठी आयुष्यभर, आता मला तुमची सेवा करायची आहे. अगं पण लग्न तर करावंच लागणार ना. आई, प्रत्येक मुलीने लग्न केलंच पाहिजे असं काही नाहीये. अगं ताई, तुझं झालं नाही तर माझंही होणार नाही असं हवंय का तुला? अगं नाही हिरा, असं का होईल? असं होण्याचा संबंधच काय आहे? तू लग्न कर, माझ्यावर अवलंबून राहू नकोस. अगं असं कसं होणार? थोरलीला घरी ठेवून आम्ही धाकटीचं लग्न करणार का? आई प्लीज, सगळ्यांना माहितीये माझं लग्न मोडलंय. अगं पण थोरलीवर धाकटीची पण पारख करतात लोक. मग करू देत ना पारख. काय चुकलं थोरलीचं? हिरा आहे माझी मुलगी, हिरा. अहो, तुम्ही थोडं शांत होता का? म्हणजे इराला तसं नव्हतं म्हणायचं, तर जनरीत आहे ना ही. आता पण प्रत्येकाला सांगत बसणार आहोत का नेमकं काय झालंय ते? अक्षु, तू समजून घे ना ग जरा. आई, मी समजून घेतेय, म्हणूनच मी सांगते की तुम्ही इरा आणि निखिलची बोलणी सुरू करा, माझी काहीच हरकत नाहीये. अगं असं कसं पण? मला जिजूंचा कॉल आला होता. कोण जिजू? कमल.
त्यांचा मला आपणहून कॉल आला होता. ते मला सॉरी म्हणाले. त्यांना ना त्यांचं चुकलंय असं वाटतंय. त्यांना वाटण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचं चुकलेलं आहेच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते तुझे जिजू नाही आहेत आणि कधीच होणार नाही, कळलं? अगं सांग ना हिला. मी निघते आई, मला उशीर होतो शाळेत जायला. मी निघते. अक्षुबाळ पुसतो. थँक्यू. दोन दिवस तोंड काळं करायचं, म्हणजे 2 दिवस तोंडाला काळं फासून हितच फिरायचं. कुणी विचारलं की बाई तोंडाला काळं फासून का फिरतेस, तर सांगायचं माझ्या हातनं खूप मोठी चूक झाली. मम्मी 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 मम्मी. अगं एक चर्चे. अगं काय? अगं तुझ्या आईच्या तोंडाला काळं लागलंय आणि तू नाचतीस आणि हसतीस होय? मम्मी, बॅग घेऊन घरातनं बाहेर पडण्यापेक्षा तोंडाला काळा लावून घरातच फिरलेलं चांगलं नाही का? वय मम्मी, मावशीला उतरवलं का नाही बाटलीत? उतरवलंस की, पर ताईनं का नाही दावून दिलं मला. कम्या तिची रक्ताची बहीण नाही. येळ पडली का एक संधी सोडत नाही बघ ती मला नीच्या दावायची. मला जाणवून दिलं तिनं, कम्या तिची नोकर हाय. चंचे, म्या का नाही ताईला असा काय धडा शिकवणार आहे का नाही का जन्मात इसरणार नाही ती. कुणाशी पाला पडला होता तिचा ते. मम्मी, थोडी कळ काढ. वय पण म्या का नाही चंचे समजा तुझ्या तोंडाकडे बघून सहन करायला. मम्मी, त्यो अधिपती माझ्या संगट आणि ती मावशी तुझ्या संगट. जे बी काय वागलेत ना, त्याची किंमत त्या दोघांना बी नाही मोजायला लावली ना, तर नाव नाही सांगणार, चंचला. राणी, अगं तू काय माझ्यासाठी फक्त आठवण नाही आहे, माझ्या मनाची राणी आहेस तू. जोपर्यंत तू आहेस ना, तोपर्यंत माझ्या सगळ्या चांगल्या आठवणी जागा आहेत बघ.